नमस्कार. मी मधुकर पांडुरंग खरे सिटी हायस्कूलमध्ये शिक्षक होतो आणि 2000 साली सिटी हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालो. आज सकाळी तुमचा वर्गमित्र अमेय फाळके हा माझ्याकडे आला आणि त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची बातमी सांगितली. ती म्हणजे येत्या 25 मेला 96 सालची जी तुमची विद्यार्थ्यांची बॅच होती त्या बॅचचं गेट टुगेदर आहे. हे ऐकून मला अतिशय आनंद आला आणि नंतर त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ, ते गाणं तुम्ही ऐकलंय टीव्हीवर अनेकदा, मिले सुर मेरा तुम्हारा, अतिशय गाजलेलं असं ते गाणं, तो व्हिडिओ होता. आणि हाही व्हिडिओ जो केलाय विद्यार्थ्यांनी, त्या विद्यार्थ्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. ही कल्पना ज्यांच्या मनात आली, त्याच्यासाठी ज्यांनी दिग्दर्शन केलं, त्यामध्ये ज्यांनी अभिनय केला, या सगळ्याच दृष्टीने तो व्हिडिओ अतिशय सुंदर झालेला आहे. आणि म्हणून मला पहिल्यांदा तुम्हा विद्यार्थ्यांचं, सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय कौतुक करायचंय, अभिनंदन करायचंय. ही जी गेट टुगेदरची कल्पना आहे, ही गेले काही वर्ष सुरू झाली आहे. अतिशय सुंदर आहे. आमच्या वेळेला अजिबात नव्हतं. आता मला ते पश्चात्ताप व्हायला लागला किंवा खंत वाटायला लागली. उदाहरण सांगतो, कारण 60 साली माझ्याबरोबर विजय गोखले नावाचा विद्यार्थी, वर्गमित्र, तो आता या येत्या 2 तारखेला मला 65 वर्षांनी भेटणार आहे. म्हणजे आमच्या का ते मनात आलं नाही कुणाच्या कुणास ठाऊक, पण नाही आलं हे खरं. त्या दृष्टीने तुम्ही हे जे करता ती अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्या निमित्ताने तुम्ही एकत्र येता, तुमच्या विचारांची देवघेव होते, तुम्ही कुठे काय करता हे कळतं एकमेकाला, आणि हे अत्यंत आवश्यक आहे. आज ह्या माहिती आणि तंत्रज्ञान या युगामध्ये काय झालंय की मनुष्य चंद्रावर गेला, पण मनुष्य माणसाजवळ गेला नाही. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. आणि म्हणून तुम्ही हे जे गेट टुगेदर करता, त्या निमित्ताने तुम्ही एकत्र येणार आहात. आज एकत्र येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि शालेय मातेविषयी तुमचा जो गौरव आहे किंवा तुमचं जे कौतुक आहे, आनंद आहे, तो तुम्ही व्यक्त करणार आहात. मी ज्या वेळेला सिटी हायस्कूलला लागलो तेव्हा एक कविता केली होती. त्याच्या सुरुवातीच्या ओळी म्हणून दाखवतो. विद्यादानी दंग सदाजी कार्यन अन्य जिला. विद्यादानी दंग सदाजी कार्यन अन्य जिला. माते नंतर मान मिळतसे शाला मातेला. तर ही तुमची शाला माता आहे सिटी हायस्कूल, आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र येतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आज एकत्र येणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, आता तुम्ही सगळे मोठ्या, साधारणतः 40-45 या दरम्यान आहात, तर तुम्हाला काही जणांना मुलं बाळ असणार आहेत, लहान मोठी असणार आहेत, काही 9वी-10वीत असणार आहेत, कमी जास्त प्रमाण असणार आहे. पण एक तुम्हाला त्या दृष्टीने सांगतो की हल्लीच्या पालकांना काय वाटतं की आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, तिला जे काही आवडतं, तिला जे काही पाहिजे, हवंय ते आपण दिलं, तिला जितके पैसे पाहिजेत मागते तितके आपण दिले की आपलं कर्तव्य संपलं. हे चुकीचं आहे. बरेच पालक आज हे करतायत. पण मी सांगेन ते कराच तुम्ही, ते आवश्यकच आहे. पण त्याच्या जोडीला आज तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा यांना दिवसातून एक अर्धा तास तरी वेळ द्या. लक्षात ठेवा, आज वेळ देत नाहीत पालक, बाकी सगळं करतायत. आता आम्हाला भेटतात जुने, मी हे करतो, मी ते करतो, मी गाडी देणार आहे मुलाला. मी म्हटलं गाडी द्या तुम्ही, त्याबद्दल काही नाही, पण आधी वेळ द्या त्याला वेळ द्या. त्याला आवश्यक असतं की माझे वडील माझ्याशी बोलतायत, माझी चौकशी करतायत, मी काय करतो याची चौकशी करतायत, ते आवश्यक आहे. ते त्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि आता एकच फार मोठ्या माणसाचं सांगतो आणि थांबतो. तुम्हाला आता काही दिवसापूर्वीच वारलेले रतनसिंह टाटा माहिती आहेत. फार मोठा जागतिक कीर्तीचा उद्योगपती
टाटा माहिती आहे. हे इतके साधे होते, इतके साधे होते. मुंबईची घडलेली घटना. रोल्स राईस मधनं, म्हणजे ही गाडी कित्येक कोटीमध्ये असते, ते जात होते आणि ड्रायव्हरला सांगितलं, एक बस स्टॉप होता, त्या बस स्टॉपवर एक साधारण 70-75 वर्षाचा गृहस्थ उभा होता बसची वाट बघत. ड्रायव्हरला म्हणाले, अरे त्या बस स्टॉप जवळ गाडी घे. आणि तिथे गाडी नेली आणि त्यांना विचारलं, तुम्ही कुठे जायचंय? त्यांनी सांगितलं, मी अमका. ठीक आहे म्हणाले, मी त्या बाजूला जातो, ये. आणि त्याला आत घेतलं आणि बसला तो. त्याचं ठिकाण आल्यानंतर तो उतरून निघून गेला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात रतनसिंह टाटांचा फोटो होता. तो आपल्या भावाला सांगायला लागला, अरे यांनी मला काल सोडलं. तशी म्हणाला, भाऊ हसला, अरे म्हणाला, कोणते तुला माहिती नाही, बरोबर आहे, अरे हे जागतिक कीर्तीचे उद्योगपती आहेत. तर ही जी माणुसकी आहे, आज माणुसकी पेरणं हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आज माणुसकी कमी झाली समाजामध्ये. आज मनुष्य हा मनी सेंटर झालाय, बस पैशाच्या मागे लागलाय. कमर्शियल आणि लाईफस्टाईल हे काही शब्द वापरायचे. हेक्टिक लाईफ हे ठीक आहे, हेक्टिक लाईफ आम्हाला सह माहिती आहे, हेक्टिक लाईफ म्हणजे काय. पण एक महिन्याभरात नाही एखाद्या आपल्या मित्राची ही करा, चौकशी करा. फोन आता तर इतकी आधुनिक ही झाली आहेत, आमच्यासारखं जायला नको प्रत्यक्ष वगैरे. मोबाईलवरनं तुम्ही 1-2 मिनिटं त्याच्याशी बोला, बस. तेवढ्यानं जो आनंद होतो, त्या आनंदाची तुलना कशाशी होणार नाही. तर तुमच्या ह्याला मी शुभेच्छा देतो. असंच गेट टुगेदर करा, अशीच एकमेकांची चौकशी करा, एकमेकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्हाला जो आनंद होणार आहे, त्याच्यासारखा आनंद दुसरा कशातही नाही. बस.